Hello, good evening. सर्वांना नमस्कार. Welcome back. We greet you in the powerful name of Jesus Christ. प्रभू येशूच्या शक्तिशाली नावामध्ये या क्लासमध्ये आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो. We continue our studies on homiletics. आणि होमिलेटिक्स या अभ्यासक्रमामध्ये आपण आज पुढे जाणार आहोत. Here we are learning how to prepare and how to teach and preach God's word. आणि होमिलेटिक्स म्हणजे पवित्र शास्त्रातून संदेश कशा प्रकारे तयार करायचा आणि तो कशा प्रकारे प्रभावीपणे लोकांच्या समोर मांडायचा. The question is, why do we prepare? What a big deal. आणि मग संदेश देण्यासाठी तयारी का आवश्यक आहे हा प्रश्न पडतो. Simple answer is, God is a God of order. आणि त्याचं सोपं उत्तर म्हणजे आमचा देव हा शिस्तीचा देव आहे. God's word is written in such a beautiful order. आणि देवाचं वचन पवित्र शास्त्रातील 66 पुस्तकं देखील अतिशय क्रमवार पद्धतीनं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं लिहिण्यात आलेली आहेत. God doesn't like confusion. आणि देवाला गोंधळ किंवा अव्यवस्था आवडत नाही. And I believe no one like confusion. आणि माझा विश्वास आहे कुणालाही अव्यवस्था किंवा गोंधळ आवडत नाही. So that's why we are learning the methodology and the skills to prepare to convey the message clearly. आणि म्हणून पवित्र शास्त्रामधून संदेश कशा प्रकारे तयार करायचा आणि तो प्रभावीपणे लोकांच्या समोर कशा प्रकारे सादर करायचा याचा अभ्यास करणं हे जरूर आहे. Let's recap what we learned last time. आणि गेल्या आठवड्यामध्ये जे काय आपण शिकलो त्याची थोडीशी आपण उजळणी करूया. We said we read a passage. आम्ही अभ्यास केला. प्रथम आम्ही शास्त्रभाग नीट वाचला पाहिजे. Then we write the main points. त्यानंतर त्या शास्त्र भागातील महत्वाचे मुख्य मुद्दे आम्ही शोधून काढले पाहिजेत. And then we find the main idea, main thoughts. आणि त्या सर्व मुद्द्यांकडे पाहून आम्हाला त्या शास्त्र भागाचा मथळा किंवा शीर्षक किंवा विषय शोधायचा आहे. And then we write a title. आणि मग आम्ही शीर्षक द्यायचं आहे, मथळा द्यायचा आहे. And then according to the title, we write an introduction. आणि मग त्या शीर्षकाच्या अनुसरून आम्हाला संदेशाची प्रस्तावना लिहायची आहे. And then we write a conclusion. आणि मग शेवटी अनुमान काढायचा आहे. And then is the application. आणि मग त्या संदेशाचं लागूकरण जीवनात कशा पद्धतीने करायचं आहे हा शेवटचा भाग आहे. Because we don't want to give just the information. आणि आम्हाला फक्त संदेश द्यायचा एवढंच नाही. God has not given us his word to give us, to increase our knowledge, to increase our information. आणि देवानं जे पवित्र शास्त्र आम्हाला दिलेलं आहे आमच्या ज्ञानामध्ये माहितीमध्ये वाढ व्हावी या हेतून ते देण्यात आलेलं नाही. But God has given us his word for the transformation. आणि देवानं आमच्या जीवनामध्ये बदल व्हावा, परिवर्तन व्हावं या हेतून त्याचं वचन पवित्र शास्त्र आम्हाला दिलेलं आहे. And that's why application is very important. We learn the way how we can apply that word in our lives. आणि म्हणून शेवटचा जो भाग आहे लागू करण्याचा तो फार महत्वाचा आहे. त्या शास्त्र भागाचं आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा पद्धतीनं लागूकरण करायचं आहे हा महत्वाचा भाग आहे. And that's why Charles Spurgeon said, Charles Spurgeon has put in this way,
आणि देवाचे एक सेवक चार्ल्स स्पर्जन हे याविषयी अशा पद्धतीने भाष्य करतात. Where the application start, there the sermon starts. आणि ते असं म्हणतात, आता आमच्या संदेशामध्ये लागूकरण शेवटी येतं, पण स्पर्जन साहेब असं म्हणतात की ज्या ठिकाणी लागूकरण सुरू होतं त्या ठिकाणीच संदेशाचा गाभा किंवा मर्म किंवा केंद्रबिंदू असतो. There we learn why the preacher was or the teacher was teaching us this sermon. आणि मग लागूकरणामध्ये आम्हाला समजून येतं की एवढ्या सगळ्या गोष्टी हा संदेशकार आपल्या संदेशामधून का सांगत आहे, कशासाठी सांगत आहे. Now we are going through that step by step. आता स्टेप बाय स्टेप म्हणजे पायरी पायरीनं एक एक मुद्दा आपण पाहणार आहोत. And we will work together. आणि एकत्रितरित्या आपण हे शिकणार आहोत. So let's start. आता सुरू करूया का? Open with me Luke chapter 15. आणि लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आपण काढूया. नव्या करारातून लूक शुभवर्तमान अध्याय 15. Here we see three examples that were lost and then they were found. आणि या लुकाच्या 15व्या अध्यायामध्ये 3 घटना सांगण्यात आलेल्या आहेत आणि या 3 घटनांमध्ये 3 गोष्टी हरवलेल्या आहेत आणि नंतर त्या सापडलेल्या आहेत. Lost sheep, lost coin, and lost son. हरवलेलं मेंढरू, हरवलेलं नाणं आणि हरवलेला किंवा उधळ्या पुत्र. Okay, so why don't we start with, we take a small portion. What's number 8, 9, and 10? आता या लुकाच्या 15व्या अध्यायामधील एक शास्त्रभाग आपण वाचूया. 8, 9 आणि 10 वचन. Shall I read all? Yes, please. Yeah. तसेच अशी कोण स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असता त्यातून 1 नाणे हरवले तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही. ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो हे मी तुम्हास सांगतो. Excellent. So now you tell me, what is the first point you see here? आता विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे, पहिला महत्वाचा मुद्दा या शास्त्र भागामध्ये तुम्हाला कोणता वाटतो? विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायचं आहे. पहिला मुद्दा महत्वाचा कोणता वाटतो 8व्या वचनामध्ये? बोला. ब्रदर, सिस्टर, बोलायचं आहे पटपट. पहिला मुद्दा या शास्त्र भागामध्ये कोणता आहे किंवा पहिली महत्वाची गोष्ट कोणती आहे 8व्या वचनामध्ये तुम्हाला दिसून येते? बोला बोला लवकर, वेळ आपल्याकडे कमी आहे. ब्रदर, सिस्टर, लवकर बोलायचं. तिथं दिलंय ना 8व्या वचनामध्ये, तेच सांगायचं. पहिला मुद्दा कोणता आहे? हॅलो पाडसाहेब, माझं थोडं स्लो चालत आहे. 8वं वचन आहे पण पुस्तक कोणतं आहे ते ऐकायला नाही आलंय.
लूक 15:8-9-10. लूककृत शुभवर्तमान 15वा अध्याय 8-9-10. हा तर प्रश्न म्हणजे असा आहे, याच्यातून पहिला मुद्दा म्हणजे कसं नाही, आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. तर सुरुवातीचा पहिला मुद्दा महत्वाचा कोणता तुम्हाला आढळतो? 8व्या वचनामध्ये 3च वचन आहेत. 8व्या वचनामध्ये काय महत्वाचं आढळतं? तिच्या जवळ हिंदीमध्ये म्हणलं चालेल? लूक 15:8. हा, हिंदीमध्ये म्हटलं तर चालेल? चालेल चालेल. मतलब एक ऐसी स्त्री है, उसके पास में 10 सिक्के हैं। हाँ। उसके पास एक खो जाता है और वो उस सिक्के के लिए इतना डेडिकेटेड होती है कि वो दिया जलाकर उस घर को झाड़ फूक कर, है ना, उसको तब तक खोजती है ढूंढती जब है, तक उसे नहीं मिलता। उसे नहीं मिलता. वेरी गुड. हाँ, There is one lady, she has 10 coins and one coin was lost and she was very desperate about the lost coin. So she lit the light and searched that coin until she found it. Okay. So, can we say the first point is we lose things in our lives, or we can lose things in our lives? या आणि यातून आपण पहिला मुद्दा अशा प्रकारे मांडू शकतो की आमच्या जीवनामध्ये आम्ही बऱ्याचदा काही गोष्टी हरवू शकतो किंवा गमावू शकतो. And some of those things can be common, or some can be very valuable. हा, आणि त्यातल्या काही गोष्टी सामान्य असतात हरवलेल्या, पण काही गोष्टी फार महत्वाच्या किंवा मौल्यवान असतात. Another thing the woman did, that she lit a light. दुसरी गोष्ट या स्त्रीने केली, तिनं दिवा पेटवून प्रकाशाची मदत घेतली. So we see here, light help us to find lost things. मग या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रकाश आम्हाला हरवलेल्या किंवा गमावलेल्या गोष्टी शोधण्यासाठी सहाय्य करतो किंवा मदत करतो. Another thing we learn here, she did it diligently. दुसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो की ही स्त्री अत्यंत गंभीर आहे त्या बाबतीत आणि ते नाणं सापडेपर्यंत ती शोध करतायत, थांबत नाही, सतत ती शोधते आहे दिव्याच्या प्रकाशामध्ये. If we look for things carelessly, we are not going to find it. आणि जर आम्ही हरवलेल्या गोष्टींचा शोध निष्काळजीपणाने केला तर मग कधी कधी त्या आम्हाला सापडू शकत नाही. The things are lost somewhere in the corner, and we are just looking here and there, to the walls and to the sky. आणि मग जणू काय एखाद्या कोपऱ्यामध्ये आमचं काहीतरी हरवलेलं असतं, पण आम्ही दुसरीकडेच घरभर त्याचा शोध घेत असतो. We remove things, like this lady, she was sweeping the house. आणि मग या स्त्रीनं जसं केलं की ते नाणं सापडूपर्यंत सगळं घर तिनं झाडून काढलं. So it means that coin was small. आणि यावरून कळतंय की तिचं जे हरवलेलं नाणं होतं ते अगदी छोटं असावं आणि सहसा ते सापडण्यास कठीण असावं किंवा अवघड असावं. Maybe she was sweeping under the furniture, under the bed, under
from anywhere. Yes. आणि म्हणून ही स्त्री बिछाण्या कॉट खाली किंवा कपाटाखाली किंवा टेबलाखाली झाडून ते नाणं आहे का नाही ते बघते आहे प्रकाशाच्या साहाय्यानं दिवा लावून. And then verse number 9 tells us, when she found, the joy came. आणि 9व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, ज्या वेळेला ह्या बाईला ते नाणं सापडतं त्यावेळेला तिला फार आनंद होतो. And then she couldn't keep that joy to herself. She invites friends and family members and have a feast. हा, आणि मग हा आनंद स्वतःपुरता ठेवणं तिला अवघड जातं. ती आपल्या मैत्रिणींना बोलवते, शेजाऱ्यांना बोलवते आणि सर्वांना सांगत सुटते, माझं हरवलेलं नाणं सापडलं, या माझ्याबरोबर आनंद करा. And then the conclusion, verse number 10 is, we are also lost, and when we are found, then there is a great celebration in heaven. आणि मग 10व्या वचनामध्ये यातून अनुमान काढलेला आहे की आम्ही मानव म्हणून एक वेळी पापामध्ये हरवलेलो होतो, पण ज्या वेळेला आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त सापडला, आम्हाला तारण प्राप्त झालं, त्यावेळेला जणू काय देवाला आम्ही सापडलो आणि आमच्या सापडण्याच्या द्वारे, आमच्या तारणामुळे स्वर्गामध्ये देवदूतांनी आनंद केला. Okay. So here we see the main points. या ठिकाणी आम्ही मुख्य मुद्दे पाहिले या शास्त्र वचनामधील. And then we are going to put the title. आणि आता आपण शीर्षक याला कोणतं द्यायचं हे पाहणार आहोत. Okay. So our passage is Luke 15 and verse number 8 to 10. आमचा शास्त्र भाग जो आहे लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय वचन 8 ते 10. We number 1, things can be lost. Then आता पहिला मुद्दा काय की आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी हरवू शकतात. light help us. आणि प्रकाश आम्हाला त्या गोष्टींना शोधण्यासाठी मदत करतो. दुसरा मुद्दा. Okay. Then we have carefulness help us to find things. आणि काळजीपूर्वक शोध घेण्याच्या द्वारे आम्ही हरवलेल्या गोष्टी शोधू शकतो. After finding brings joy. हरवलेली वस्तू सापडल्यानंतर आम्हाला खूप आनंद होतो. And especially when it's very valuable. आणि ज्या वेळेला ती हरवलेली वस्तू खूप किमती किंवा मौल्यवान असते त्यावेळेला आनंद देखील आमच्या जीवनामध्ये मोठा असतो. Okay. If we have lost just one button of our shirt, it's different than if we have lost the ring of gold. कदाचित आमच्या शर्टचं एखादं बटन हरवलं तर हे वेगळं आहे, पण आमची जर एखादी सोन्याची अंगठी जर हरवली तर मग आम्हाला
खूप वाईट वाटतं किंवा आमचं नुकसान मोठं असतं. Okay. So with these main points, what can be the title? आता ह्या सगळ्या मुद्द्यांचा लक्षपूर्वक अभ्यास करून याला मथळा किंवा शीर्षक कोणतं द्यायचं या संदेशाला ते आपण पाहूया. What can be the title? आणि शीर्षक कोणतं सुचतंय तुम्हाला? कोणतं शीर्षक द्यावं? या संदेशाचा मथळा काय असावा? शीर्षक काय असलं पाहिजे? विद्यार्थ्यांनी बोला. संदेशाचं शीर्षक किंवा मथळा टायटल काय असलं पाहिजे? काय असू शकतं? तुम्हाला काय वाटतं? Okay. विद्यार्थ्यांनी सांगा शीर्षक काय असलं पाहिजे? तिथं दिले ना पवित्र शास्त्रामध्ये. ऑलरेडी दिलेलं आहे तिथं. इट्स ऑलरेडी गिवन देअर. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं दुसरं कुठलं शीर्षक असावं, मथळा असावा? सर दुसरं असं विचार करू शकतो शोधण्यामध्ये आनंद आहे असं काही. ठीक आहे, ठीक आहे. ब्रदर सेज दॅट देयर इज जॉय इन फाइंडिंग लॉस्ट थिंग्स. Wow. Joy In finding lost things. finding Lost things. lost things. Beautiful. सुंदर, छान. Yeah. Really, really sundar. Yes. Okay. Now we write the introduction. आता आपण प्रस्तावना लिहायची आहे, जी संदेशाच्या आधी आम्ही सांगतो. प्रस्तावना. म्हणजे संदेश सुरू करण्यापूर्वी आम्ही संदेशाची ओळख करून देण्याचं काम ही प्रस्तावना करते. प्रस्तावना आमचा संदेश कशा विषयी आहे हे लोकांना साधारण समजण्यास, त्यांची उत्सुकता वाढवण्यास मदत करते. Okay, let me help you. We can तुम्हाला start मदत with, करतो. Yeah. have you ever lost something? आता प्रस्तावना आपण प्रश्नाद्वारे देखील सुरू करू शकतो. तुम्ही तुमच्या श्रोत्यांना विचारू शकता, तुमच्या जीवनामध्ये कधी तुमचं काहीतरी हरवलं का? I believe all of us, we lose things one way or another. Sometime we have lost things. आणि मला वाटतं की आमच्यापैकी प्रत्येक जणाने जीवनामध्ये कधी ना कधी काही ना काहीतरी हरवलेलं आहे. Or you can start with your personal experience. Oh, किंवा तुम्ही तुमची वैयक्तिक साक्ष देऊन देखील प्रस्तावना सुरू करू शकता.
one day I got up, I was going to my job, and all of a sudden I realized my keys were missing. हा. आणि एके दिवशी मी सकाळी उठलो आणि तयार होऊन मी माझ्या कामासाठी निघालो आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या किल्ली कुठेतरी हरवलेली आहे, किल्ली जागेवर नाही. Or you can say, my shoes were missing. किंवा माझे शूज किंवा माझे बूटच सापडत नव्हते, कुठं ठेवले किंवा माहित नाही. Okay, so personal experience, and then we build up that momentum, build up that our thoughts. आणि मग असा वैयक्तिक अनुभव किंवा वैयक्तिक साक्ष देऊन तुम्ही श्रोत्यांचं कुतूहल जागृत करू शकता आणि मग पुढे संदेश चालू ठेवू शकता. Okay, so after that, explaining the main points, we can of course add the sub points. या आणि मग आता सुरुवातीला आपण प्रस्तावना मांडायची, त्यानंतर मुख्य मुद्दे संदेशातले मांडायचे, त्या प्रत्येक मुद्द्याचे काही उपमुद्दे असतील ते देखील मांडायचे, त्याचं स्पष्टीकरण करायचं. Of course, you can say light help us to find things, and God is light. हा. आणि तुम्ही असं देखील म्हणू शकता की प्रकाश आम्हाला गोष्टी हरवलेल्या शोधण्यासाठी सहाय्य किंवा मदत करतो आणि देव प्रकाश आहे. Okay, you can say, and then you can add Bible verse, God is light, and light help us to find things, and हा. with God's light, we find our way back. हा. आणि मग देव प्रकाश आहे, तुम्ही शास्त्रवचनाचा देखील संदर्भ देऊ शकता. देव प्रकाश आहे आणि प्रकाशाच्या मदतीनं म्हणजे देवाच्या मदतीनं आम्ही हरवलेल्या गोष्टींचा शोध घेऊ शकतो. John 8:12. हा. आणि योहान 8:12 हे वचन आहेत, ते देखील तुम्ही संदर्भ म्हणून देऊ शकता. And then we have the conclusion. आणि आता अनुमान त्यातून काढायचा आहे संदेशावरून. And then we have application. आणि संदेशाचा शेवटचा भाग म्हणजे जीवनामधील लागूकरण. Remember, whatever we teach and preach, it must be Christocentric. आणि एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे की जे काही आम्ही संदेशामध्ये सांगतो मांडतो ते सर्व काही ख्रिस्त केंद्रित असलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त त्या सर्व संदेशाच्या केंद्रस्थानी असला पाहिजे. For example, you are preaching about tithe, giving to the Lord 10%. हा. आता तुम्ही दशांश देण्याविषयी, आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग देवाला अर्पण करण्याविषयी जर संदेश देत असाल तर, And you will say, how can I make connection with Christ, tithe, giving to the Lord, and then Jesus? How can I make that connection? आणि मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की उत्पन्नाचा 10वा भाग दशांश देवाला देणं आणि प्रभू येशू ख्रिस्त याचा संबंध कसा काय जोडू शकतो? We can say, God gives generously. आणि आम्ही सांगू शकतो की देव हा देण्यामध्ये अत्यंत उदार आहे. And God gave his best. आणि देवानं त्याच्याजवळ जे स्वर्गामध्ये सर्वात उत्तम होतं ते मानव जातीला दिलं. He gave his one and only son. देवानं आपला एकुलता एक पुत्र मानव जातीच्या तारणासाठी दिला. Jesus gave his best.
He gave everything. He gave his हा. life. आता देवानं त्याच्याजवळ जे सर्वात मौल्यवान, सर्वात उत्तम ते मानवाला दिलं आणि प्रभू येशूनं त्याचं सर्वस्व जणू काय मानवाला दिलं. प्रभू येशूनं आपलं जीवन, आपलं शरीर ठेचण्यासाठी वधस्तंभावर आपलं रक्त मानवाच्या पाप क्षमेसाठी दिलं. And then we see the result and the blessing of his life, giving of his life. आणि मग देवानं पुत्र आमच्यासाठी दिला आणि त्या पुत्रानं प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं शरीर, आपलं रक्त, आपलं सर्वस्व आमच्या तारणासाठी दिलं आणि त्याचे परिणाम आमच्या जीवनामध्ये कसे आशीर्वादित झाले हे आम्ही पाहतो. Okay. So now I would like to share with you a couple of things that are very important to have the title of our teaching and preaching. आणि आपण देत असलेल्या संदेशाचा मथळा किंवा शीर्षक निवडण्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. Okay. So there are a couple of things here that our title must create interest for the audience. आता पहिली गोष्ट म्हणजे आमच्या संदेशाचं शीर्षक असं असलं पाहिजे की त्याद्वारे श्रोत्यांमध्ये उत्सुकता किंवा कुतूहल निर्माण झालं पाहिजे. It shouldn't be that simple that it doesn't interest people. आणि मग शीर्षक अतिशय सामान्य असू नये, ज्याच्याविषयी लोकांना फारसे कुतूहल वाटू नये, असं शीर्षक निवडू नका. अति सामान्य. There must be some attraction, interest. आमच्या शीर्षकामध्ये काहीतरी आकर्षण असलं पाहिजे. आकर्षित करणारं काहीतरी शीर्षकामध्ये आम्ही दिलं पाहिजे. Number 2, दुसरी गोष्ट, it must be short. आणि ते शीर्षक छोटं असलं पाहिजे. थोडक्यामध्ये लांबलचक शीर्षक असता कामा नये. It must be clear. आणि ते स्पष्ट असलं पाहिजे. सर्वांना ते समजण्यासारखं असलं पाहिजे. And it must be easy to remember. आणि ते लक्षात राहण्याजोगं असलं पाहिजे. It must be respectful. आणि ते आदरणीय असायला हवं. And it must be relevant to the audience, relevant to people. आणि आम्ही देत असलेला मथळा किंवा शीर्षक हे लोकांच्या जीवनाशी संबंध जोडणार असलं पाहिजे. For example, if we just start to talk about this gigabytes and terabytes and those people simple, they don't understand this language, it will not be आणि मग very जर relevant. आम्ही आमच्या संदेशामध्ये जर आधुनिक भाषेचा उपयोग केला, कॉम्प्युटराइज्ड भाषा की मेगाबाईट, टेराबाईट्स आणि आधुनिक शब्द जर वापरले जे सामान्य लोकांनी फारसे ऐकलेले नसतात किंवा त्यांना ते समजायला कठीण असतात, असे जर शब्द आम्ही वापरले तर संदेश लोकांपर्यंत जाऊ शकत नाही. You can give your knowledge, people will say, oh, he knows a lot, but it cannot help people. आणि तुम्ही अशा भाषेमध्ये लोकांना संदेश दिला आधुनिक भाषा वापरून, तर लोक तुमच्या ज्ञानाचं कौतुक करतील, पण लोकांना काय त्यातून फारसं समजणार नाही. It is very important to know our audience. आणि म्हणून आमचे जे श्रोते गण आहेत, आमचा संदेश ऐकणारे जे लोक आहेत, त्यांना समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. And it is important to speak at their level. आणि आमच्या ऐकणाऱ्या लोकांच्या पायरीवर जाऊन त्यांच्याशी बोलणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. It is nothing like,
European or American, what is talking to me, or how people can understand in my culture. हा, आणि मग युरोपियन संस्कृतीच्या दृष्टिकोनातून किंवा अमेरिकन लोकांच्या दृष्टिकोनातून विचार करण्याऐवजी माझ्या संदेश ऐकणारे जे लोक आहेत त्यांच्या संस्कृतीच्या दृष्टीनं, त्यांच्या रूढी परंपरा चालीरीतीच्या दृष्टीनं त्यांना ज्या प्रकारे समजेल त्या भाषेमध्ये आम्ही त्यांना संदेश दिला पाहिजे. Our um, title can be a declaration. आणि आमचं जे शीर्षक आहे ते कदाचित व्याख्या किंवा घोषणा अशा प्रकारचं देखील असू शकतं. For example, we can say, God is love. आपण असं म्हणू शकतो, देव प्रीती आहे, असं देखील शीर्षक आपण वापरू शकतो. I'm going to teach today about God is love. आणि आज मी तुम्हाला देव प्रीती आहे याविषयी थोडक्यामध्ये सांगणार आहे. Or we can say, God loves sinner. किंवा आपण असं देखील म्हणू शकतो, देव पापी लोकांवर प्रीती करतो. Or we can start with a question. किंवा एखादा प्रश्न विचारून आम्ही संदेशाची प्रस्तावनेची सुरुवात करू शकतो. How can we have how can we have experience, new experience with God? How can we have um, born again experience? आणि मग देवाबरोबरचा नवीन अनुभव आम्ही कसा काय प्राप्त करून घेऊ शकतो, किंवा आम्हाला देवाचा अनुभव येण्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे, असा प्रश्न देखील आम्ही प्रस्तावनेमध्ये विचारू शकतो. Now you give me some example. आता तुम्ही मला काही उदाहरण द्या, कशा प्रकारे तुम्हाला संदेशाची सुरुवात प्रस्तावना करायला आवडेल. बोला, विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे. कशा प्रकारे प्रश्न विचारून, एखादं विधान करून, कशा प्रकारे तुम्हाला संदेशाची प्रस्तावना करणं आवडेल. बोला. किंवा तुमची एखादी साक्ष सांगण्याद्वारे. अनेक गोष्टी आता आपण ऐकल्या, कशा प्रकारे प्रस्तावनेची सुरुवात करता येईल. एखादा प्रश्न विचारून, एखादं विधान पवित्र शास्त्रातलं वचन करून, किंवा तुमच्या साक्ष, तुमचा अनुभव सांगून. तुम्हाला कशी आवडेल सुरुवात करायला संदेशाची. Let me give you the word faith. तुम्हाला आता मी एक शब्द देतो, विश्वास. Now you give me the title for faith. आता विश्वास या विषयावर तुम्हाला संदेश द्यायचा आहे, तर तुम्ही त्याचा मथळा किंवा शीर्षक कशा प्रकारे द्याल, त्याची प्रस्तावना सुरुवात कशा प्रकारे कराल. शीर्षक आहे विश्वास, तर प्रस्तावनेची सुरुवात कशा प्रकारे तुम्हाला करता येईल. बोला, विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे. बोला बोला लवकर, वेळ कमी आहे आपल्याकडे. देवावरचा विश्वास. Yeah, the faith upon God. Yes. We can say that. I want to tell about faith upon God. Yes. Very good. ठीक आहे. अजून कोणाला काय सांगायचं आहे विश्वासासंबंधी? काय प्रश्न कशा प्रकारे विश्वासासंबंधी तुम्ही विचारू शकता, किंवा एखादं विधान पवित्र शास्त्रातील विश्वासासंबंधी कसं करू शकता.
विश्वासाच्या द्वारे आपण देवाला प्रसन्न करू शकतो. Yeah. We can please God with the help of faith. Yes, Yeah. very good. छान. We can say, how can we please God with our faith? हा. आता हे विधान करण्याऐवजी जर प्रश्नाच्या दृष्टिकोनातून जर आम्ही म्हटलं की आम्ही देवाला कशा प्रकारे संतोष देऊ शकतो, तर मग त्याचं उत्तर बरेच येतील गोष्टी आणि मग त्यातला एक विश्वास असेल. मग प्रश्न विचारण्याद्वारे आम्ही विश्वासाचं प्रस्तावना सुरू करू शकतो. ठीक आहे, ओके. We can say, test of our faith. हा. आणि विश्वासाची परीक्षा अशी देखील आम्ही सुरुवात करू शकतो. We can say, what is faith? किंवा विश्वास म्हणजे काय असा प्रश्न विचारून देखील आम्ही सुरुवात करू शकतो. We can say, why do we need to have faith? किंवा आपण असं देखील म्हणू शकतो की जीवनामध्ये आम्हाला विश्वासाची आवश्यकता का भासते. Okay, so you write the title and then you start writing the main points. आणि मग तुम्ही शीर्षक लिहा, मथळा आणि मग सुरू करा. Remember, title must be respectful. आणि लक्षात ठेवा की जो शीर्षक आहे, जो मथळा आहे, तो आदरणीय असला पाहिजे, सन्माननीय असला पाहिजे. Because if we don't use respectful language, audience will close their heart. कारण जर आपण सन्माननीय किंवा आदरणीय भाषा जर वापरली नाही आपल्या संदेशामध्ये, तर लोक मग आपला संदेश ऐकून घेणार नाहीत. And once they close their heart, no matter what we preach, how well we preach, they will not listen. आणि मग लोकांनी आपली अंतःकरण जणू काय बंद केली, तर आम्ही कितीही चांगला प्रभावी संदेश दिला तर काय तो लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. Let me give you one example. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. Proverbs chapter 6, verse number 6 says, नीतिसूत्र 6:6 मध्ये असं म्हटलेलं आहे, that go to the ant, you sluggard, you lazy Ah. man. हा. आणि मग तिथं असं म्हटलेलं आहे, अहो आळशानो, मुंगीकडे पहा किंवा मुंगीकडून शिका. So you say, I'm going to give the title of my teaching, Go to the ant, you sluggard. आणि मग तुम्ही असं म्हणाल की अरे आळशानो, मुंगीकडे जा, असं मी शीर्षक माझ्या संदेशाला देणार. I mean, it's very nice topic. आणि हा चांगला मुद्दा आहे, विषय चांगला आहे. But it is like you're telling, you lazy people. पण तुम्ही अप्रत्यक्ष रीतीने लोकांना काय म्हणत आहात की तुम्ही आळशी लोक आहात, संदेश ऐकणारे आळशी आहेत, असं तुम्हाला अप्रत्यक्ष रीतीनं लोकांना सांगायचं आहे. And they might be lazy. That's why you're आणि preaching. कदाचित तुमचा संदेश ऐकणारे आळशी असू शकतात, पण मग ते काय लोकांना फारसं आवडणार नाही. But the Bible also tells us we speak the truth in love. हा. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं सत्य आम्हाला बोलायचं आहे, सत्य लपवायचं नाही, पण ते सत्य आम्हाला प्रीतीच्या द्वारे बोलायचं आहे, म्हणजे सौम्य शब्दामध्ये ते सांगायचं आहे. Okay. Another thing, now I want to go to the conclusion of the message. आता संदेशाच्या अनुमानाकडे आपण जाऊया. Now, there must be only one conclusion. कदाचित संदेशामधून एकच अनुमान किंवा निष्कर्ष तुम्ही काढलेला असेल. Because sometimes we make too many conclusions. कधी कधी तुम्ही एका संदेशामधून अनेक अनुमान देखील काढू शकता. And we
start to repeat the same thing over and over. आणि अनेक अनुमानाच्या द्वारे त्याच गोष्टी परत परत तुम्ही लोकांपुढे मांडत बसता. This is confusing. आणि मग लोकांचा त्यामुळं गोंधळ उडण्याची शक्यता आहे. People are already tired, आणि लोक आधीच संदेश ऐकून दमलेले असतात. and then we keep on repeating the same thing. आणि मग आम्ही त्याच गोष्टी वारंवार त्यांच्या पुढे मांडल्या तर मग ते संदेश ऐकायला त्यांना नको वाटतं. So there must be only one conclusion. आणि म्हणून शक्यतो आपल्या संदेशामधून एकच निष्कर्ष किंवा अनुमान आपण काढलं पाहिजे. It can be summary, आणि सर्व संदेशाचा सार आम्ही अनुमानामध्ये आणावा. we can repeat the, highlight the main points, I should say. किंवा महत्वाचे मुद्दे एकत्र करून आम्हाला अनुमान काढता येईल. We can tell a story, किंवा एखादी गोष्ट सांगून आम्हाला अनुमान काढता येईल. we can give our personal testimony or any किंवा testimony. आमची वैयक्तिक साक्ष सांगून देखील आम्हाला अनुमान काढता येईल. But it must be brief, very concise, precise. पण अनुमान हे छोटं असलं पाहिजे आणि थोडक्यात ते आम्ही लोकांसमोर मांडायला पाहिजे. And then, no matter how hard we are preaching, hard message we are preaching, it must also bring comfort from God's word. आणि कितीही कडक आमचा संदेश असला किंवा संदेशामधील गोष्टी असल्या तरी पण एकूण संदेशाच्या द्वारे लोकांना सांत्वन मिळालं पाहिजे हे आम्ही पाहायला हवं. Whenever I read about the judgments, but after all those judgments, there is always a message of hope. आणि पवित्र शास्त्रामधून ज्या वेळेला निरनिराळे न्याय आणि न्यायाविषयीच्या गोष्टी मी वाचतो त्यावेळेला मला प्रत्येक ठिकाणी देवाच्या कठोर न्यायानंतर आशेची वचनं, आशेचा किरण त्या ठिकाणी आढळतो. It's very important to bring message of comfort and encouragement. आणि म्हणून लोकांच्या जीवनामध्ये सांत्वनदायी आणि त्यांना समाधान वाटेल अशा पद्धतीचा संदेश किंवा लागूकरण अनुमान देणं हे फार महत्वाचं आहे. Because there are so many broken people in this world. कारण जगामध्ये आधीच लोक निराश झालेले आहेत, हताश झालेले आहेत, अनेक गोष्टींनी त्यांना इजा झालेली आहे जगामध्ये. And we start to scold them, rebuke them, beat them with God's word. आणि जर आम्ही आमच्या संदेशामधून त्यांना कठोर वचनांच्या द्वारे जणू काय त्यांच्यावर हल्ला चढवायचा जर प्रयत्न केला It's not healthy. तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही. Even we preach very hard message, आणि आमचा संदेश कितीही कडक किंवा कठोर जरी असला तरी we must bring God's comfort in their life and hope in their lives. त्या संदेशामधून आम्हाला देवाचं सांत्वन किंवा देवाची दया किंवा देवाची प्रीती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. And with that, people will respond and say, I know I have messed things up, but there is hope in my life. आणि मग अशा प्रकारचा संदेश ऐकल्यानंतर मग लोकांची प्रतिक्रिया काय असेल? मी माझ्या जीवनामध्ये खूप पाप केलेलं आहे, चुका केलेल्या आहेत,
पण मला अजून आशा आहे आणि मला अजून देवाची दया अपेक्षित आहे आणि मी अजून बदलू शकतो असं लोकांना वाटायला पाहिजे. Hallelujah. Thank you, Jesus. So, I would like you to find a passage विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. तुम्ही संदेश तयार करायचा आहे, त्यासाठीचा शास्त्रभाग मी सांगतो. why don't you make your teaching, outline your teaching from prodigal son. हा, आता या लूक वर्तमानाच्या 15व्या अध्यायातला जो दाखला आहे त्याचा तिसरा भाग उधळ्या पुत्र, त्याचा तुम्ही अभ्यास का करू नये येणाऱ्या आठवड्यामध्ये? And of course, you feel free if you want to find another passage, it's आणि fine. तुम्हाला जर उधळ्या पुत्र सोडून जर दुसरा शास्त्रभाग जर आवडत असेल तर तुम्ही तो देखील निवडू शकता, तुमच्या आवडीचा शास्त्रभाग. So you take a passage, आणि तुम्ही हा शास्त्रभाग निवडायचा, you outline the main points, त्यातले महत्वाचे मुद्दे शोधायचे, लिहून काढायचे you find the main focus, आणि त्याचा केंद्रबिंदू शोधायचा and according to the focus, you write the title, आणि शीर्षक त्यातून शोधायचं, मथळा शोधायचा संदेशाचा, then you write the introduction, प्रस्तावना तयार करायची, then you write the conclusion, अनुमान काढायचं संदेशाच्या शेवटी, and then you will write the application. आणि सर्वात शेवटी जीवनामध्ये त्याचं लागूकरण करायचं. And not only you can use this methodology for teaching and preaching, आणि संदेश देण्यासाठी, शिक्षण देण्यासाठी आणि ही पद्धत आवश्यक आहे एवढंच नव्हे, you can use it for any kind of speech you want to make anywhere. हा, आणि फक्त पवित्र शास्त्रातील संदेशाविषयी हे तंत्र अवगत करावं एवढंच नव्हे, तर कोणत्याही प्रकारचं जर भाषण तुम्हाला जर तयार करायचं असेल तर याच पद्धतीचा वापर तुम्ही करू शकता. Lovely. So God bless you. आणि आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग या ठिकाणी आपण संपवत आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत देव तुम्हाला आशीर्वादित करो. Remember, where the teacher's work stops, there the student's work starts. आणि लक्षात ठेवा, अध्यापकांचं काम जिथं संपतं आणि विद्यार्थ्यांचं काम तिथून सुरू होतं. Lovely. So God bless पुढच्या you. आठवड्यात आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत आम्ही तुमचा निरोप घेतो. देव तुम्हाला सहाय्य करो, मदत करो, आशीर्वादित करो. See you. Bye bye and thank you, Bye-bye. Pastor. God bless you. Thank you. God bless you. And Pastor Mel will be teaching today. आणि आता आमचा दुसरा वर्ग सुरू होणार आहे. त्यासाठी परवा पहिला वर्ग आम्ही आता समाप्त करत आहोत. थँक यू. Okay. God bless. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Bye bye.